सो गाईज, तर आम्ही कमवले आहेत 1,60,000 रुपये, ते पण आपल्या फक्त एका एकरामध्ये. तर ते कसं काय? सो गाईज, तुम्हाला तर माहिती असेल की आपण कोथिंबीर केली होती, ज्याला की आज 39 दिवस पूर्ण होत आहेत. आणि तुम्ही बघू शकताय रान तर पूर्ण रुटर करून नीट केलं आहे. ते पण कसं काय? तर तुम्हाला सांगतो, आपली कोथिंबीर 37व्या दिवशी गेलेली आहे आणि ज्याच्यात की आपल्याला 400 रुपये पर कॅरेट भाव मिळाला. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने आपले 400 कॅरेट भरले होते या एका एकरमध्ये. त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आपल्याला भाव खूप कमी भेटला आहे, पण आपण खूप समाधानी पण आहोत, कारण की एका महिन्यात कोण तुम्हाला 1,60,000 रुपये देणार आहे. ठीक आहे. तर ना आपल्याला या एकरसाठी कोथिंबीर करण्यासाठी खर्च झाला होता जवळपास 30,000 धरून चला. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने आपल्याला 37 दिवसातच जवळपास 3 पट उत्पन्न एक्स्ट्रा मिळालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ना भरपूर सारं मिळालं आहे. थोडासा भाव कमी मिळाला, पण आपण खुश आहोत, कारण लालच बुरीवाला असते ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि वरून आभाळ पण खूप येत होतं, त्याचा पण खूप प्रॉब्लेम होता की जर पाऊस आला तर काय होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे लोक बोलतात ना की शेतीमध्ये काय नाही, जर व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थितरित्या जर तुम्ही शेती केली ना, तर तुम्हाला एवढं प्रॉफिट फक्त एका महिन्यात पण होऊ शकतं, जे की नॉर्मली जर समजा आपण कंपनीत वगैरे जर गेलो ना तर 1-1 वर्ष लागतं, तरी पण सेविंग होत नाही. ठीक आहे. आता मी जे बोललो ना ते बऱ्याच जणांना टोचणार आहे, कारण ते बोलतील की नोकरी खरंच खूप भारी आहे. नोकरी पण भारी आहे, पण आपली शेती पण त्याच्यापेक्षा भारी आहे. ठीक आहे. योग्यरित्या जर तुम्ही नियोजन केलं ना तर या शेतीमधून तुम्ही लाखोवर उत्पादन घेऊ शकता. आणि या मातीमुळेच ना आपण आहोत. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या. आणि याच्यामुळेच आपल्याला म्हणजे आता काही जे काय मिळत आहे ते याच्यामुळेच मिळत आहे. तर याची पण किंमत करा. बाकी काय नाही. आता वापस रान पेरायची तयारी चालू आहे आणि आय थिंक आणखी एकदा कोथिंबीरच करायची, फक्त या पावसामुळे थांबलेलो आहोत. ठीक आहे. बाकीचं जर असेल तर ते तर मी सांगणारच आहे.